गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ सेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण इन दी लास्ट व्हिडिओ सेक्शन we were discussed about the part of the flower which is called as a calyx, and in today's video lecture we are going to learn about the corolla, androecium and gynoecium. So let's start. I hope you should enjoying a lot in the previous video lectures, and today you are also enjoy. तर बघू आपण आज सेकंड पार्ट काय आहे. हा कोरोला काय आहे. As we earlier mentioned that there is a 4 floral whorls are present. These are calyx, corolla, androecium and gynoecium. In the previous video section we were discussed about the calyx, and today we are going to discussing about the corolla. So let's start. तो कोरोला हा सेकंड फ्लोरल व्हर्ल आहे. सेकंड फ्लोरल व्हर्ल म्हणजे दुसरा फ्लोरल व्हर्ल आहे. आणि जो पहिला होता त्या पहिल्याला आपण म्हणलेले कॅलिक्स, आणि हा दुसरा जो आहे तो कोरोला. ठीक आहे बेटा. नंबर 2, कोरोला व्हेरियसली कलर्ड. कोरोलाला खूप कलर आहेत. आता कोरोला म्हणजे नेमकं कोण कळलंय ना. मराठीमध्ये त्याला आपण फुलांच्या पाकळ्या असं म्हणू. फुलांच्या पाकळ्या, पेटल्स. द इंडिव्हिज्युअल मेंबर जो आहे, कोरोला कशापासून तयार झाला, तर कोरोला इज कंपोज्ड ऑफ पेटल्स. म्हणजे पेटल्स याने पाकळ्या. त्या पाकळ्यांपासून आपल्याला कोरोला तयार झालेला दिसून येतो. ठीक आहे बेटा. चला, तर आपल्याकडं इथे आता काही फ्लावर्स आहेत, है का नाही. हे बघा, हे पेटल्स आहेत, बरोबर ना. ओके, हे पण पेटल्स आहेत. व्हाईट कलर्ड फ्लावर आहे. नंबर नेक्स्ट, इथे पण आपल्याला पेटल्स दिसतात, आणि हे पण पेटल्स आहेत ना बेटा. ओके, चला आता पेटल्स मे बी स्वीट टू टेस्ट. बऱ्याचशा जे काही फ्लावर आहेत त्यांचे जे पेटल्स आहेत ते टेस्टला स्वीट आहेत. तसेच त्यांना सेंट आहे, वास आहे, एरोमा सुगंध सुद्धा आहे, आणि फ्रॅग्रन्स सुद्धा आहे. वन थिंग, डू यू ऑब्झर्व दॅट when we smell a flower, at that instant we will get the different type of the taste of the smell. Okay na. So do you imagine that की बाबा हा वास कुणामुळे येतो, तर that particular smell is because of due to that petals. या पेटल्स मुळे तो वास असतो, फुल कुठलं पण असो. ठीक आहे. चलो, द पेटल्स आर युजली ब्राईट कलर्ड. आता हे जे पेटल्स असतात ना, या पेटल्सला कलर असतो, ब्राईट कलर्ड आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, राईट नाउ आय एम होल्डिंग अ bunch of the flower, and that bunch of the flower show the different type of the color, or त्याला एक ब्राईट असा कलर विद्यार्थ्यांना आपल्याला दिसतोय, ब्राईट. तसे मग खूप कलर असतात, आपल्याला माहिती आहे. अनेक प्रकारची फुलं आपण बघतो, अनेक रंगांची फुलं. अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. आता ह्याचं काय काम आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ द डिफरंट टाइप ऑफ द कलर टू द पेटल्स. पेटल्सला जे वेगळी वेगळी कलर आहेत ना, त्याचा पर्पज काय आहे, उद्देश काय. काय नाही, यांच्याकडे बघतात कोण, इन्सेक्ट. अँड इन्सेक्ट कॅन अट्रॅक्ट टुवर्ड्स दॅट फ्लावर. आता तुम्हाला माहिती आहे की इन्सेक्ट फ्लावरकडे अट्रॅक्ट का होतात. द इन्सेक्ट नीड टू बी कलेक्ट हनी. इन्सेक्ट नीड टू बी कलेक्ट हनी. ते हनी कलेक्ट करायला किंवा नेक्टर कलेक्ट करायला येतात. अँड स्पेशली व्हेन they feel
the strong smell, attractive smell, then they are attracted towards the flower. Okay, like a calyx, corolla may be युनायटेड. जसं आपण कॅलिक्स मध्ये समजलो होतो की कोरोला युनायटेड असतो. युनायटेड असेल तर त्याला आपण डेफिनेटली काय म्हणणार बेटा? युनायटेड असेल तर तो युनायटेड असल्यानंतर आम्ही त्याला म्हणणार आहेत कोण? तर तो आहे युनायटेड म्हणलं की होणार बेटा गॅमोपेटॅलस. मग पेटल्स युनायटेड असणार आहेत त्याचे. युनायटेड म्हणजे इथं बघा, याच्यामध्ये पेटल्स मध्ये सेपरेशन तुम्हाला दिसतं का? जसं ह्या फुलामध्ये दिसतं. आता ह्याचे पेटल्स बेटा, दिस पेटल्स इज सेपरेटेड फ्रॉम द सेकंड वन, these two are free from the third one. It means that every petal free from each other. मग such type of arrangement of the petals is considered as a, त्याला मग तुम्ही काय म्हणणार बेटा? काहीच नाही, त्याला अशा पद्धतीचे जे फ्लावर्स आहेत तर यांना आपण म्हणणार आहेत पॉलीपेटलस. आलं लक्षामध्ये? आपल्याकडे गॅमोपेटलस कसे होते की ज्यांचे पेटल्स फ्री नसतात. आलं लक्षामध्ये? चलो आगे बढ़ते हैं. आता ही गोष्टी लक्षात असणं गरजेचे आहेत. हे बघा आपल्याला इथं दिलेलं आहे. आता इथं काय दिले माय डिअर स्टुडंट? आपल्याला दोन उदाहरणं दिलेली आहेत. आता गॅमोपेटलस कोरोला म्हणजे काय की पेटल्स आर युनायटेड, त्याचे जे पेटल्स आहेत ते टोटली युनायटेड आहे. And in the another examples we are seeing the diagram of the rose flower where we observe that there is a free petals. तिथं पेटल्स हे फ्री आहेत आणि फ्री पेटल्स असल्यामुळं त्यांना आम्ही काय म्हणतो? मग पॉलीपेटल्स म्हणतो. आणि गॅमो म्हणजे युनायटेड किंवा फ्युज्ड. आगे द शेप अँड कलर ऑफ द व्हॅरी, शेप अँड कलर, शेप आणि जे कलर आहेत कुणाचे? तर ह्या विद्यार्थ्यांना आपल्या कोरोलाचे व्हेरी ग्रेटली, खूप मोठ्या प्रमाणात ते वेगळे वेगळे दिसतात. आता मला सांगा बेटा, ह्याच्या जे काही पेटल्स आहेत, दिस इज द फ्लावर शोविंग द डिफरंट साइज अँड शेप ऑफ इट्स पेटल. दिस इज द सेकंड टाइप ऑफ द फ्लावर. बोथ दीज फ्लावर शो डिफरन्स इन देअर शेप अँड साइज ऑफ द पेटल्स. आहेत का नाही? ह्याच्या बी पाकळ्या वेगळ्या, ह्याच्या पण पाकळ्या वेगळ्या आहेत. तर फॉर एक्झाम्पल आता ते कोणकोणते आहेत? तर आपल्याला इथं ट्युबुलर दिसतं, बेल शेपड म्हणजे मंदिरामध्ये जशी घंटी असते तसं शेपचे दिसतात, फनेल शेपड दिसतात, आणि व्हील याने चाकासारख्या शेपचे सुद्धा कोण दिसतात. तसे तर खूप शेप आहेत. देर आर लार्ज नंबर ऑफ अँड डिफरंट साइज अँड शेप्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पेटल्स आर एक्झिस्टेड ऑन दी अर्थ. पण आपल्याला अभ्यासक्रमाला किमान नॉर्मली इतके माहिती असणं फार गरजेचे आहे. हे बघा बेटा, इथं आपल्याला डिफरंट दिसतात. हे व्हील्स लाईक दिसतं, तसे हे स्टार शेपड दिसतं. ट्यूबलेट याने ट्यूबुलर, ट्यूब लाईक एखाद्या नळीसारखं दिसतं. फनेल याने इथं नरसाळ्यासारखं दिसतं. आणि बेटा इथं मंदिरातली जशी घंटा असते त्या पद्धतीने दिसतं आपल्याला. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला काय कळलेला की देअर इज अ डिफरंट फॉर्म्स ऑफ द कोरोला आर प्रेझेंट. ओके, चला तर ठीक आहे, मग आपण निघू पुढच्या मुद्द्याकडे. The main function of the corolla. Right now we are discussing about the function of the corolla. आता कोरोला काय फंक्शन करतो? कोरोलाचं पहिलं फंक्शन आहे की अट्रॅक्शन करणे. अट्रॅक्शन याने, ठीक आहे ना बेटा, आपण सुद्धा ना वेन एव्हर मोस्ट ऑफ द टाइम वी सीन द डिफरंट टाइप ऑफ कलर्ड फ्लावर, then we are also attracted to that flowers or the plant. Same type of the things happen with the insect too. The insect also attracted towards that particular, birds are attracted, means various type of the organism are attracted towards that particular plant of, or the flower, because of due to the साइज, शेप, कलर, स्मेल, एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टीमुळे फुलांकडे आकर्षित होतात. नंबर 2, बीइंग ब्राईट इन कलर. ब्राईट इन कलर मध्ये इट अट्रॅक्ट इन्सेक्ट, म्हणजे ती इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात किंवा बर्डला सुद्धा अट्रॅक्ट करतात. का? पॉलिनेशन साठी. आता मेन पर्पज पॉलिनेशन आहे. पॉलिनेशन मीन्स द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर, और द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जे काही पोलन ग्रेन्स आहेत
किंवा आपले जे काही हे आहेत त्यांना काय करायचं आहे तर थोडक्यामध्ये त्यांना हे करून द्यायचं पॉलिनेशन. वेन सेंटेड, आता ते सेंटेड आहेत, दॅट स्वीट स्मेल अट्रॅक्ट दी इन्सेक्ट. आता त्यांचा स्मेल सुद्धा आपण कसा सांगितला, सेंटेड सांगितला, स्वीट स्मेल सांगितला. त्यामुळे सुद्धा इन्सेक्ट, कीटक, व्हेरियस टाइप ऑफ इन्सेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स दॅट फ्लावर. इन गॅमोपेटलस फ्लावर, गॅमोपेटलस फ्लावर मध्ये लोअर पोर्शन ऑफ द ट्युब्युलर कोरोला मे सर्व टू स्टोअर द नेक्टर. आता विद्यार्थ्यांनो काय आहे बेटा, हे काय आपल्याला इथे एक फ्लावर आहे आणि ह्याचा जो कोरोला आहे तो ट्यूब लाईक कोरोला आहे आणि ह्या कोरोलाच्या मध्ये आतमध्ये नेक्टर स्टोअर होतं. नेक्टर म्हणजे काय, मध, ज्याला हनी आपण असे म्हणतो, ते स्टोअर होतं, स्टोअर झालेलं आपल्याला दिसतं. इट ऑल्सो हेल्प इन अट्रॅक्शन ऑफ द एजंट फॉर द पॉलिनेशन. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येत आहे की बर्ड अँड द इन्सेक्ट, दे आर द मेन टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंट or pollinators, and these pollinators are attracted towards the flower because of due to the size, shape, color, smell, every type of such characteristics of that petals. या पेटल्सच्या अशा गुणधर्मामुळेच त्यांच्याकडे कीटक काय होणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत. हाच एक पर्पज आहे. देर इज अ नो अदर काइंड ऑफ द फंक्शन परफॉर्म करते. अजून एक फंक्शन परफॉर्म करते ते जे आपल्याला इथे दिलेलं आहे. आता ते फंक्शन काय आहे, सपोज दॅट की जसं आपण यस्टरडे बोललो होतो की कॅलिक्स जे आहेत ते कॅलिक्स काय करत होते, एनक्लोज करत होते दी अदर फ्लोरल वर्ल ड्युरिंग दी बर्ड कंडिशन. बर्ड कंडिशनच्या दरम्यान काय करायचे ते की त्यांच्या आतमध्ये असलेल्यांचं प्रोटेक्शन करायचे. सेम टाइप ऑफ द प्रोटेक्शन आल्सो प्रोव्हाइड बाय दॅट पेटल्स टू. म्हणजे पेटल सुद्धा प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं, पण कुणाला, इन बर्ड कंडिशन पेटल प्रोटेक्ट इसेन्शियल ऑर्गन. इसेन्शियल ऑर्गन म्हणजे कोणते आहेत, दीज इसेन्शियल ऑर्गन्स आर गायनोशियम अँड अँड्रोशियम. The gynoecium is worked as a female reproductive structure and another one is the androecium which is the, त्याला आपण म्हणू की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. तर या दोघांचंही प्रोटेक्शन करायचं काम बर्ड कंडिशन मध्ये कोण करतं, तर हे करतात. ठीक आहे बेटा, आता जायचं पुढे. पुढचा मुद्दा आहे पेरियांथ. आता पेरियांथ काय आहे, तर हा पेरियांथ आहे इन सम फ्लावर, ही आकृती दिसते आपल्याला, कॅलिक्स अँड कोरोला हे दोन्ही बी मॉर्फॉलॉजिकली सिमिलर आहेत, म्हणजे ते स्ट्रक्चरली सिमिलर आहे. कोण कोण, कॅलिक्स. मी नेहमी आय वुड लाईक टू सजेस्टिंग टू एव्हरीवन दॅट की इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली, यू नेव्हर नीड टू बी फेस एनी काइंड ऑफ द प्रॉब्लेम. आपल्याला प्रॉब्लेम फेस करायचाच नाही. So initially we just focusing on the calyx and corolla. These are the part of the flower. Okay. If these two parts are morphologically similar, बरोबर ना, शारीरिक दृष्ट्या ते कसे आहेत, सिमिलर आहेत, then such type of condition ला त्या दोघांना एकत्ररित्या आम्ही पेरियांथ म्हणणार आहेत. दोघांना बी एकत्र, कळतंय, दोघांना एकत्र काय म्हणा, पेरियांथ. The individual members, आता हा जो इंडिव्हिज्युअल मीन्स पेरियांथ कंपोज्ड ऑफ और मेड अप ऑफ. इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणजे असं म्हणू की पेरियांथ कशापासून बनलेला आहे. द पेरियांथ इज मेड अप ऑफ टेपल्स. ओके, लक्षात ठेवा, पेरियांथ इज पॉलिफायलस. आता इथं सुद्धा आहे की वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट की when we were discussed in calyx and corolla, that there is a free calyx, there is a free petals, there is a united calyx, there is a united petals. So that type of the formula, that type of things also going ahead. ठीक आहे, तर इथं काय आहे, टेपल्स मीन्स फ्री जर असतील तर we call them polyphylous. Polyphylous. What is the polyphylous? The tepals are free from each other. Okay, and when gamo means fused and phylus means tepals. When tepals are
युनायटेड ऑर फ्युज्ड. टेपल फ्यूज बेटा ह्याला इतक्या मोठ्या ओळीमध्ये वाचत बसायचं नाही. सो यू डोंट गेट टू मच कन्फ्युज्ड बाय रीडिंग सच लॉंग सेंटेन्सेस. ओके, शॉर्ट सेंटेन्स बनवा. टेपल्स आर फ्री, टेपल्स आर फ्री पॉलिफायलस, आणि पॉली वर्ड शुड बी ऍडेड. आता बघितलं आपण पॉलिपेटालस, पॉलिसेपॅलस बघितलं ना, गॅमोसेपॅलस, गॅमोपेटालस बघितले ना. आता इथं थर्ड टाइम आपण बघत आहोत की पॉली, पॉली मीन्स सेपरेटेड ऑर फ्री, अँड गॅमो मीन्स फ्युज्ड. ओके, दिस इज द बेस्ट ट्रिक टू अंडरस्टँड. चलो आगे. वेन द टेपल्स आर ग्रीन इन कलर. आता हे जे टेपल्स आहेत ते जर ग्रीन असतील तर वी कॉल देम सेपॅलॉइड पॅरियंथ. मग अशा पॅरियंथला आपण म्हणणार आहोत सेपॅलॉइड पॅरियंथ. ठीक आहे. आता हे ग्रीन आहेत कलरनं तुम्हाला माहिती आहे. चलो पुढे. वेन द टेपल्स आर ब्राईटली कलर्ड तर त्याला आपण पेटॅलॉइड सेपल पेरियंथ असे म्हणायचं. आता हाऊ मेनी पेरियंथ टाइप किती आहेत? 2 टाइप ऑफ पेरियंथ. वन इज अ ग्रीन, वी कॉल देम सेपॅलॉइड. वाय सेपॅलॉइड? बिकॉज ग्रीन हा रंग कुणाशी रिलेटेड आहे? कॅलिक्सशी रिलेटेड आहे. आणि इनिशियली वी आर डिस्कसिंग अबाउट दॅट की देर इज अ स्ट्रक्चरली सिमिलर टाइप ऑफ द फ्लावर्स आर प्रेझेंट. स्ट्रक्चरली सिमिलर मीन्स कोण कोण? कॅलिक्स अँड कोरोला हा रचनात्मक सारखे आहे. इफ कलर ऑफ दॅट पेरियंथ इज ग्रीन, इट मीन्स दॅट की त्याचा जो प्रकार आहे तो त्याला आपण कोणतं सेपॅलॉइड पेरियंथ म्हणायचं, आणि ह्याला पेटॅलॉइड म्हणायचं, कारण पेटल्स हॅव अ ब्राईटली कलर्ड. डू यू अंडरस्टँड? येस. इन मोनोकॉट, मोनोकॉट मध्ये पेरियंथ मोस्टली प्रेझेंट असतात. MCQ ला NEET मध्ये सेम टाइप ऑफ एक्झाम्पल्स विचारले जातात. तर पेरियंथ म्हणजे काय, पेटॅलॉइड पेरियंथ कोणता, सेपॅलॉइड पेरियंथ कोणता, आणि ते कुठे प्रेझेंट असतो, तर वी आर जस्ट फोकसिंग ओके इन द व्ह्यू. या व्ह्यू मध्ये आपल्याला फोकस करायचं आहे. पुढे आता फंक्शन काय आहे बघा. ड्युअल फंक्शन परफॉर्म करतो. एक कॅलिक्स अँड कोरोला फंक्शन ॲज अ बोथ. एक इट प्रोटेक्ट इसेन्शियल फ्लोरल वर्ड इन अ बर्ड कंडिशन. बरोबर आहे बेटा, कारण इसेन्शियल कोणते? अँड्रोशियम आणि गायनोशियम, म्हणजे स्टेमन आणि कार्पेल यांचं प्रोटेक्शन, कारण हे दोघेही मिळून एकत्र आहेत ना. थर्ड वन, द पेटॅलॉइड पेरियंथ हेल्प इन अट्रॅक्शन फॉर इन्सेक्ट, अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. पेटॅलॉइड आहे आणि काय आहे की ब्राईट कलर्ड पेरियंथ आहे. When perianth is a bright colored, then obviously we know that there is a attraction of insect takes place, and if insect is came there, it means that the pollination process should be facilitated. ती प्रोसेस काय होईल? फॅसिलिटेट होऊन जाईल. चला आता बोललो पेटॅलॉइड ब्राईट कलर्ड आहेत म्हणून. वेन द सेपॅलॉइड पेटल्स, आता पेटल्स हे कसे आहेत रे बेटा? पेटल्स म्हणण्यापेक्षा पेरियंथ ग्रीन इन कलर आहे. वेन दे आर ग्रीन इन कलर, दे परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे ती कशाची प्रक्रिया करणार रे? फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करणार. हाऊ इझी, किती इझी आहे. ओके चलो आता पुढे. आता काय पुढे? एस्टिवेशन आहे. काय असतं एस्टिवेशन? बघू ना मग, माहिती तर नाही. द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स अँड पेटल्स इन द फ्लोरल बर्ड. फ्लोरल बर्ड मध्ये पेटल्स अँड सेपल्स ची अरेंजमेंट कशी आहे समजते ना? Mode of arrangement of the sepals or the petals in floral bud with respect to other member of the same whorl, आणि with respect to other member जे आहेत. आता ते कोण उरले? सेपल्स आणि पेटल्स म्हणल्यानंतर अदर 2 टाइप ऑफ किंवा अदर इसेन्शियल टाइप ऑफ जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत किंवा जे रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल वर्ल्स आहेत तेच उरले ना. तर त्यांची अरेंजमेंट कशी आहे? तर त्याला आपण एस्टिवेशन असं म्हणायचं. पुन्हा एकदा वन्स अगेन, काय आहे? सिंपल आणि साधी गोष्ट आहे. कशी सिंपल आणि साधी आहे? आपण म्हणतोय की फ्लोरल व्हर्ल मध्ये आमच्या फ्लोरल बर्डच्या आत सेपल्स किंवा पेटल्स यांची अरेंजमेंट कशी आहे? दॅट मोड ऑफ द अरेंजमेंट इज कन्सिडर्ड ॲज अ एस्टिवेशन. चला, देर इज अ 4 मेन टाइप ऑफ द एस्टिवेशन्स आपल्याला शिकण्यासाठी आहे. फर्स्ट वन इज अ वल्वेट, second one is a twisted, third one is a imbricate, and the fourth one is the vexillary or vexillum.
मग आता चला त्या चौघांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिलं बघू व्हॅल्वेट एस्टिवेशन. आता व्हॅल्वेट एस्टिवेशन काय आहे? सिंपल गोष्ट आहे बेटा. When sepals or the petals whirl just touch one another at the margin, ते एकमेकाला टच करतात विदाउट ओव्हरलॅपिंग आणि ओव्हरलॅप न करतात. ठीक आहे रे बेटा. काय लिहिले? किती छान वाक्य. काय लिहिलं? वेन सेपल्स असतील किंवा पेटल्स असतील अशा पद्धतीने ते अरेंज होतात, दे टच वन अनदर, एकमेकाला ते टच करतात, ते मार्जिनने टच करतात. आता सपोज दॅट हे माझ्याकडे फ्लावर आहे म्हणलो आणि ह्या फ्लावर मध्ये माय डिअर स्टुडंट फक्त त्यांचे जे मार्जिन्स आहेत ते मार्जिन एकमेकाला टच करतात. हे मार्जिन्स मी कुणाला म्हणायला लागलो? माय डिअर स्टुडंट, धिस इज द मार्जिन. हे कोण आहे? तर हे मार्जिन्स आहेत. आलं लक्षामध्ये? आणि हे मार्जिन दुसऱ्या पेटल्सच्या मार्जिनला टच करत आहेत, पेटल्स असो किंवा मग सेपल्स असो. तर अशा पद्धतीने टच करत असतील ते एकमेकावर असे नाही यायलेत बेटा. हे अशी हे गुलाबाच्या पाकळ्या जशा येतात एकमेकावर तशी कुठे यायलेत? नो, फक्त ते मार्जिननं टच करतात असं कन्सिडर करायचं. तर त्याला म्हणायचं व्हॅल्वेट एस्टिवेशन. व्हॅल्वेट एस्टिवेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं की कॅलोट्रॉपिस, मी पुन्हा एकदा सांगतोय की एक्झाम्पल साठी यू पेड युअर स्ट्रॉंग अटेन्शन, कीप दिस थिंग्स इन युअर माइंड, की हे एक्झाम्पल्स फार महत्वाचे आहेत. कॅलिक्स ऑफ द दतुरा, कॅलोट्रॉपिस मध्ये रुचकी किंवा रुडकी म्हणतो आणि कॅलिक्स ऑफ द दतुरा म्हणजे धोत्रा वनस्पती. चला आता जाऊ बेटा दुसरं ट्विस्टेड एस्टिवेशन. ही आकृती आपल्याला व्हॅल्वेटची इथं दिसलेली, व्हेल्वेटची आकृती इथं दिसलेली. आता बघू बेटा ट्विस्टेड काय आहे. इफ one margin of the appendages, okay, overlap that next one. बर म्हणजे एक मार्जिन आहे, ते एक मार्जिन जर दुसऱ्या मार्जिनवर असं ओव्हरलॅप होत असेल, काय होत असेल? ओव्हरलॅप. कळतं बेटा? हे एकावर दुसरं ओव्हरलॅप, ठीक आहे, तर होत असेल तर त्याला ट्विस्टेड म्हणायचं. तर ट्विस्टेड मध्ये काय होतं? ही एक चायना रोजची कळी आहे माझ्याकडे, चायना रोजची, आणि या चायना रोजच्या कळीमध्ये किंवा चायना रोज मध्ये आपल्याला हे दिसतं. आणि लेडी फिंगर ज्याला भेंडी आपण म्हणतो, त्या भेंडीमध्ये आणि कॉटन, कॉटन माहितीये बेटा आपल्याला, कापसाची फुलं, त्या कापसाच्या फुलांमध्ये सुद्धा जे दिसतं ते आपल्याला काय दिसतं? ट्विस्टेड दिसतं. आता मला सांगा, भेंडी ही आपल्या शेतातला आहे, चायना रोज आपण आजूबाजूला बघतो, कॉटन तर आमच्या शेतात असतो. मग आम्हाला हे शिकायला का हो पुस्तकाला अवघड, किंवा पुस्तकाला नाव बोट ठेवायचं की किंवा विषयाला नाव ठेवायचं की खूप अवघड आहे? अरे गरज नाही ना, ते आपल्या आहे शेतामध्ये वगैरे. चलो तिसरा पार्ट आहे बेटा इम्ब्रिकेट एस्टिवेशन. आता इथं दिसतं हे बघा, ट्विस्टेडची आकृती आपल्याकडे आहे बेटा. ट्विस्टेड कसे एकमेकावर ओव्हरलॅप झालेले दिसतात. पूर्वी फक्त मार्जिन्स न वेल्वेट मध्ये एकत्र आले होते, आता ते एकमेकावर क्रॉस झाले. पुढे इम्ब्रिकेट काय? इफ द मार्जिन ऑफ द सेपल और द पेटल ओव्हरलॅप वन अनदर बट नॉट इन पर्टिक्युलर डायरेक्शन. आता इम्ब्रिकेट हे बघा इथं आहे, म्हणजे त्यांना डायरेक्शन नाही, त्यांना अजिबात डायरेक्शन नाही आहे. त्यांचे जे मार्जिन्स आहेत ते ओव्हरलॅप होतात, पेटल्स असो किंवा सेपल्स असो एकमेकावर, पण नॉट इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन. तर याला म्हणायचं इम्ब्रिकेट, त्यांना डायरेक्शन नाही. उदाहरणामध्ये कॅसिया आहे, तेजपान म्हणतो ज्याला, गुलमोहर आहे, या गुलमोहरामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं काय दिसून येतं? तर हे थोडक्यामध्ये ही उदाहरणं फार लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, एमसीक्यू साठी जोरदार प्रश्न विचारले जातात, आम्ही लक्ष देणारच. आता आहे चौथं व्हेक्झिलरी फॉर्म. आता व्हेक्झिलरी मध्ये काय होतं ते बघू आपण. व्हेक्झिलरी कडे जाऊ. तर इन बी आणि पी, आमचा घेवडा वनस्पती आहे किंवा विद्यार्थ्यांना आपलं पी आहे वाटाणा. द 5 पेटल्स, तिथं किती पेटल्स आहे? 5. आता हे जे लार्जेस्ट आहे, ज्याला स्टँडर्ड पेटल्स म्हणतो, लार्जेस्ट वाल्याला, ते ओव्हरलॅप करतं म्हण दुसऱ्या 2 लॅटरल पेटल्स वर. आहा, म्हणजे एक मोठा पेटल्स तो दुसऱ्या 2 छोट्या पेटल्सला ओव्हरलॅप करतो, ज्याला आपण विंग म्हणतो. अँड विच इज इन टर्न ओव्हरलॅप द 2 स्मॉलेस्ट पेटल्स, ज्याला आपण कील म्हणतो. म्हणजे बघा,
आता आपल्याला कळून येईल की सगळ्यात लार्जेस्ट होता त्याला स्टँडर्ड म्हणलो, त्यानं ओव्हरलॅप केलं दोघाला, आणि हे जे दोघं आहेत त्यांनी ओव्हरलॅप केलं मग दुसऱ्या स्मॉलेस्ट अँटेरियर पेटलला. तर अशा पद्धतीनं 2 2 2 2 2 1 म्हणजे 5 पेटल्स इथं झाले, त्याला किल असे म्हणतो. आणि अशा पद्धतीच्या एस्टिवेशनला आपण पॅपिलिओनेसी किंवा व्हेक्झिलरी म्हणतो. त्याचं उदाहरण आपल्याला सांगितले की पायसम सटाइवम याने आमच्या कशाच्या शेंगा, आपण म्हणतो वाटाण्याच्या शेंगा. ठीक आहे. आता आकृतीमध्ये बघा ना बेटा, हे बघा हा सगळ्यात लार्जर आहे, हो आहे. सगळ्यात लार्जरनं छोट्या दोघांना कव्हर केलेलं आहे दिसतं, आणि त्या छोट्या दोघांनी परत सर्वात छोट्यांना कव्हर केलेलं आहे. एकंदरीत अशा पद्धतीचे फ्लावर्स जर आपल्याला दिसले तर डेफिनेटली अशी अरेंजमेंट जर आपल्याला कॅलिक्स आणि कोरोलाची दिसली तर त्याला आपण वेक्झिलरी असं म्हणायला पाहिजे किंवा वेक्झिलरी आपण म्हणू. ठीक आहे बेटा. चला तर मग आता पुढे जायचंय. आता पुढे कुठं जायचंय आपल्याला? आता आपण कोण संपवलंय? तर वी आर फिनिश्ड राईट नाऊ द इन्फॉर्मेशन अबाउट ऑर द स्टडी अबाउट कुणाची? तर आपण संपवलेली आहे ती स्टडी आपल्या थोडक्यात सांगू तर त्या कोरोलाची. आता जायचंय अँड्रोशियम कडे. अँड्रोशियम हा तिसरा आहे. चला. अँड्रोशियम इज कंपोज्ड ऑफ द स्टेमन. बेटा अँड्रोशियम जो आहे तो स्टेमन पासून तयार झालेला आहे. स्टेमन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर. Each stamen represent the male reproductive organ. आता तुम्ही हे ना 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डला आपण शिकलेले आहात की स्टेमन जो आहे तो कशाला रिप्रेझेंट करतो, तर तो रिप्रेझेंट करतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला. माय डिअर स्टुडंट, स्टेमन जो आहे ना तो 3 प्रकारच्या घटकांनी बनलेला आहे. स्टेमन कन्सिस्ट ऑफ 3 इम्पॉर्टंट पार्ट्स. द फर्स्ट वन इज अ स्टॉक or the filament, second one is the anther and third one is the connective. 3 आहेत. चला पहिल्यांदा बघू anther. Anther is the terminal in position. Terminal means टोकाला शेवट. Each anther is bilobed. म्हणजे antherला 2 लोब आहेत. आल्या लक्षामध्ये 2 लोब आहेत. Each lobe has a 2 chamber. आता प्रत्येक लोब मध्ये 2 चेंबर आहेत. तर 2 लोब आहेत याने 4 चेंबर झाले. लक्षात यायले ना? चलो. आणि मग चेंबर्स आणि त्या चेंबरला आपण पोलन सॅक असे म्हणतो किंवा पोलन चेंबर असे सुद्धा म्हणतो. काय म्हणतो बेटा त्याला? पोलन चेंबर, पोलन सॅक असे सुद्धा म्हणतो. अँथर इज बायथिकस. अँथर जे आहे ते बायथिकस आहे. टेट्रालॉक्युलर आहे. म्हणजे आमच्या अँथरच्या स्ट्रक्चर मध्ये there is a 4 locules, means 4 spaces are present there. आणि टेट्रास्पोरेंजिएट स्ट्रक्चर आहे. टेट्रा याने 4. आता ह्या लॉक्युल्स जसे 4 आहेत तर इन दॅट लॉक्युल देर इज अ स्पोर प्रोड्युसिंग टिश्यू. लॉक्युल्स मध्ये स्पोर प्रोड्युसिंग टिश्यू आहेत अँड दॅट स्पोर प्रोड्युसिंग टिश्यू कॅन प्रोड्युसेस द पोलन ग्रेन, आणि पोलन ग्रेन्सला ते प्रोड्यूस करत असतात. एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं दतुरा, ज्याला आपण धोत्रा असे म्हणतो. ठीक आहे. पुढे आता नेक्स्ट जाऊ. पुढे दिलंय इन सम प्लांट ते आपल्याला मोनोथिकस दिसतात. म्हणजे ज्यांच्या बायथिकस यांना म्हणलो की 2 थिक आहेत आणि इथं मोनोथिकस याने एकच आहे. बायलॉक्युलर स्पोरेंजिएट, मग त्यांच्यामध्ये बायलॉक्युलर स्पोरेंजिएट येतं बेटा, आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे हिबिस्कस म्हणजे चायना रोज. The pollen grains are produced in the pollen sac. त्या पोलन सॅकच्या मध्ये पोलन ग्रेन, ज्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सेल असे आपण म्हणतो, दॅट जर्म सेल्स आहे ती, आणि त्या दॅट सेल इज प्रोड्युस्ड इन दी कशामध्ये, तर त्या पोलनच्या सॅक मध्ये, पोलनच्या चेंबर मध्ये तयार होतात. नेक्स्ट आहे अस्टराईल स्टेमन. आता स्टराईल याने कसे बेटा, की असे स्टेमन जे नॉन फंक्शनल आहेत, जे नॉन फंक्शनल स्टेमन त्याला आपण म्हणतो स्टॅमिनोड. प्लीज कीप दॅट थिंग इन युअर माइंड. डोक्यात ठेवा स्टॅमिनोड. पुढे चला नेक्स्ट. आता स्टेमन ऑफ द फ्लावर मे बी युनाइटेड. आता हे जे स्टेमन असतील तर मे बी युनाइटेड विथ द अदर मेंबर सच ॲज पेटल्स. ठीक आहे ना, ऑर अमंग देमसेल्फ. आता कधी कधी काय होतं की हे जे स्टेमन आहेत
ते स्टेमन अदर मेंबर जे आहेत त्या अदर मेंबर सोबत युनाइट होतात और फ्यूज होतात, अँड सम टाइम दे आर फ्युज्ड विथ देमसेल्फ, म्हणजे स्वतः सोबतच फ्यूज असतात, स्वतः सोबत म्हणजे सेम मेंबर सोबत सुद्धा फ्यूज असतात. आता आपल्याला त्या आकृतीमध्ये आणि वर्णनात्मक बघायचं आहे. नेक्स्ट माय डियर स्टूडेंट आगे बढ़ते हैं. आता सेकंड इम्पॉर्टंट पार्ट, तो सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे फिलामेंट. आता हे फिलामेंट वगैरे कुठं आहे हे आकृतीमध्ये आपल्याला छान असं बघता येईल. आकृतीमध्ये असं छान बघता येतं. हे काय बेटा अँथर आहे. आता अँथर इथं बायथिकस आहे किंवा डायथिकस म्हणतो. त्याला 2 लोब आहेत. त्याच्या आतमध्ये हे लॉक्युल्स आहेत 1 2 3 4. यालाच पोलन सॅक, यालाच पोलन चेंबर असे सुद्धा म्हणतात. आणि हे बघा हे फिलामेंट आहे. फिलामेंट इज अ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. मग ते फिलामेंट काय करतं आपण त्याची चर्चा करू. ठीक आहे ना. चलो आगे बढ़ते हैं. आता जाऊ पुढे. हे फिलामेंट काय आहे, तर इट इज द स्टॉक ऑफ द स्टेमन, म्हणजे स्टेमनचं ते कोण आहे, स्टॉक आहे. बर 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 ठीक आहे ठीक आहे चालेल, काही अडचण नाही. आता बघू बेटा ते हा स्टॉक ऑफ द फिलामेंट आहे. हे तर दिसतं आकृतीमध्ये. हे बघा हे फिलामेंट आहे. नंबर 2 बियर्स अँथर ऍट इट टिप्स, आणि त्याच्या वर कोण आहे रे टिपला, बघा बरं. ओ टिपला आता अँथर दिसतं, म्हणजे आमच्या फिलामेंटच्या टिपला अँथर प्रेझेंट आहे. बरं. इट रेजेस द अँथर, अँथरला रेज करतं, वर ढकलतं. इफ द लेंथ ऑफ दॅट फिलामेंट इनक्रीज देन द अँथर रेजेस अपवर्ड, म्हणजे अँथर वरच्या दिशेनं पुश केला जातो, ढकलला जातो. ओके. टू का, फॉर इझी डिस्पर्सल ऑफ द पोलन ग्रेन. आता काय होतंय की अँथर मधून पोलन ग्रेन रिलीज होणार आहे. डू यू अंडरस्टँड ना. पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम द अँथर. इफ अँथर इज सिच्युएटेड ॲट द टॉप एंड, सिच्युएटेड ॲट द अप्पर साइड, देन इट कॅन हेल्प टू इझी डिस्पर्सल ऑफ द पोलन ग्रेन. म्हणजे पोलन ग्रेन पसरवायला, त्यांचा प्रसार करायला जितका आपला अँथर उंच असेल तेवढं इझिली एअर मध्ये ते कॉन्टॅक्ट होतात, आणि एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन दे कॅन इझिली मग स्प्रेड होतात. कशाचे कॉन्टॅक्ट मध्ये येऊ, एनी बायोटिक एजंट और अबायोटिक एजंट. ओके, कुठले येऊ. ठीक आहे. त्यानंतर बेटा कनेक्टिव्ह. ऍक्च्युली फिगर मध्ये कनेक्टिव्ह आपल्याला नाही दाखवलेला. तर कनेक्टिव्ह काय आहे, तर कनेक्टिव्ह इज प्रेझेंट हिअर. मी आता अँथरच्या थोडासा खाली प्रेझेंट असतो, जिथं अँथर आणि हे जे फिलामेंट्स आहेत एकमेकाला जोडले जातात. दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑर द पर्टिक्युलर लोकेशन इज कन्सिडर्ड ॲज दी, त्या स्ट्रक्चरला, त्या घटकाला आपण म्हणणार आहेत कनेक्टिव्ह. त्याचं नावच आहे कनेक्टिव्ह. इट मीन्स डेफिनेटली इट कॅन कनेक्ट समथिंग. तो क्या कनेक्ट करता है, बघू. कनेक्टिव्ह, कनेक्टिव्ह इज द कंटिन्युएशन विथ द फिलामेंट. ठीक आहे, फिलामेंटचं कंटिन्युएशन आहे. इट इज सिमिलर टू द मिडरिप. मिडरिपच्या सिमिलर आहे. अँड कनेक्ट करतो टू अँथर. बरोबर आहे. 2 अँथर एकमेकाला कनेक्ट करायचे. अँथरचे जे लोब आहेत ते अँथर लोब कनेक्ट करायचे, आणि त्याचबरोबर मुलांनो आल्सो द फिलामेंट, आणि अँथर फिलामेंटला बी कनेक्ट होणार. आणि दुसरी गोष्ट, 2 जे अँथरचे लोब आहेत त्या 2 अँथर लोबला कनेक्ट सुद्धा करायचे. आपल्याला आकृतीत दिसतात बेटा. इथं आकृतीमध्ये देर इज अ 2 अँथर लोब. these 2 anther lobe are connected by connective to the filaments. ओके, फिलामेंटला कनेक्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट, 2 anther lobes are also connected with each other with the help of that filament. म्हणजे हा फिलामेंट 2 अँथर लोबला सुद्धा कनेक्ट करत असतो. हे आपल्याला आकृतीमध्ये इथं दिसून येतं. ठीक आहे बेटा. पुढे आता जायचंय आपल्याला पुढच्या भागाकडे. चलो आगे बढ़ते हैं. मग आता हे when the stamens are attached to the petals, तर हे जे स्टेमन्स आहेत ते अटॅच करतात कुणाला, पेटल्सला. तर त्यावेळेस त्यांना आपल्याला इपी पेटल्स म्हणायचं. आणि उदाहरण दिलेलं आहे त्यांनी आपल्याला ब्रिंजालचं, वांग्यामध्ये होतं.
वेन द स्टेमन अटॅच्ड टू द पेरियंथ, जर ते पेरियंथला अटॅच्ड झालेले असतील तर आपण त्यांना म्हणायचं इफिफायलस. आणि हे जे फ्लावर्स ऑफ लिली आहेत ते लिली फ्लावर मध्ये आपल्याला दिसून येतं. हे काय आपल्या समोर आकृती आहे. आलं का लक्षामध्ये? ही आकृती आपल्याला क्लिअरली विद्यार्थ्यांना इथं दिसून येते. चला त्यानंतर जायचंय आता पुढच्या मुद्द्याकडे. आणि आता पुढचा मुद्दा कोणता आहे ते बघू. ठीक आहे. आता कोहेशन, द स्टेमन इन द फ्लावर मे आयदर रिमेन फ्री. आता हे जे स्टेमन्स आहेत फ्लावर मध्ये आहेत, दे आर फ्री. ते काय आहेत तर ते कम्प्लिटली फ्री आहेत. दे आर नॉट जॉईंट, ते जॉईंटच नाहीत. तर त्यांना मुलांना आणि मुलींना आपण म्हणायचं पॉलीअँड्रस. आता पॉली हा वर्ड तर आपण नेहमी ऍड करायला सांगितलेलाच आहे. आणि जर ते युनायटेड असतील मीन्स दे आर फ्यूज्ड, दे आर इन व्हॅरिंग डिग्री. आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये असतात, त्यांची नावं वगैरे वेगळे आहेत. ठीक आहे. त्याची चर्चा आता आपल्याला करायची आहे. चलो आगे बढू. आता निघू बेटा पुढे. कोहेशन ऑफ द स्टेमन. स्टेमनचं कोहेशन आहे. कोहेशन मीन्स देअर जॉईंट्स. जॉईंट्स आहेत. कसे जॉईंट्स आहेत बघू आपण, त्याची चर्चा करू. त्यानंतर पहिला मुद्दा आहे, when the stamens are united by filaments and anther are free, this condition is adelphi. बघा लक्षात घ्या काय लिहिले. स्टेमन्स आर युनायटेड बाय फिलामेंट आणि अँथर. अँथर आणि फिलामेंट हे जे युनायटेड आहेत त्याचे, हे बघा इथे युनायटेड दिसतात बेटा आपल्याला, तर त्याला अडेल्फी असं म्हणायचं आहे. आणि द स्टेमन मे बी युनायटेड ओके इनटू अ वन बंच और वन बंडल. एखाद्या बंडल मध्ये जर झालेले दिसले आपल्याला तर त्यांना मोनो ॲडल्फस म्हणायचं आहे. इथं आकृती दिसते मोनो ॲडल्फस. आलं लक्षामध्ये? आणि हे दिसून येतं बेटा आपल्याला चायना रोज मध्ये. जर समजा हे 2 बंडल्स मध्ये अरेंज झालेले दिसत असतील, हे आता आपल्याला दिसतं इथं, तर त्याला डाय ॲडल्फस म्हणा. ते पी प्लांट मध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट, ते जर मोर दॅन 2 बंडल्स मध्ये अरेंज झालेले दिसत असतील आपल्याला तर त्याला पॉलीॲडल्फस म्हणा. इथं दिले बेटा पॉलीॲडल्फस. हे आपल्याला सिट्रस मध्ये उदाहरण दिसून येतं. आलं लक्षामध्ये? आता लक्षात घ्या एक सिंपल आणि साधी गोष्ट माय डिअर स्टुडंट. काय म्हणायचं किंवा काय बोलायचं आपल्याला, आपण असं सांगणार आहेत की जर समजा हे आमचे जे स्टेमन्स आहेत ते युनायटेड बाय फिलामेंट आणि अँथर हे फ्री असतील तर त्याला ॲडल्फी कंडिशन म्हणा. ती युनायटेड असतील बंच मध्ये एका, मोनो ॲडल्फस म्हणा. चायना रोज त्याचं उदाहरण घ्या. आणि डायॲडल्फस मध्ये पी प्लांट घ्या. आणि 2 पेक्षा जास्त बंडल जर असतील त्यांना सिट्रस मध्ये टाकून द्यायचं आहे. देअर मे बी व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ द फिलामेंट. आता लेंथ ऑफ द फिलामेंट आहे ती व्हेरिएशन वेगळी वेगळी आहे. तर अशा कंडिशन मध्ये बेटा आपण त्याला म्हणणार आहोत काय तर हे जे लेंथ जी फिलामेंट आहे ती वेगळी वेगळी आहे. सॅल्विया असेल किंवा मस्टर्ड असेल. ठीक आहे. तर माय डिअर स्टुडंट, या ठिकाणी आपण आपला कोरोला आणि अँड्रोशियम, this is the part of the flower has been finished here. I hope that you should enjoy a lot that video section. आपल्या सर्वांना हे खूप छान कळलं असेल. नसेल कळलं, काही तुमच्या काही कन्फ्युजन्स असतील, तुमचे काही डाउट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप मेसेज करू शकता. टिल देन गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.